US कॅलिफोर्नियामध्ये ना आता खूप छान स्प्रिंग चालू झालेलं आहे. आणि स्प्रिंगमध्ये काय असतं माहिती आहे का, असे छान झाडांना कळ्या यायला लागतात आणि फुलं यायला लागतात. आणि काही झाडं जी आता ही आहे ती 5-6 महिने फुलणारी कण्हेराची झाडं आहेत, ही आमच्या इथे जवळपास भरपूर लाईनमध्ये लावलेली आहेत. आणि एक साधारण ऑक्टोबरपर्यंत याला छान फुलं येणार. पण काही झाडं अशी असतात ना की जी फक्त स्प्रिंगच्या अर्ली स्प्रिंगला फुलतात. त्यातलंच एक झाड आज मला फाइंड आउट झालेलं आहे. आणि हे असं खूप सुंदर असं एक व्हाईट आणि ग्रीन कलरच्या पानांचं एक झाड आहे. आता इथे कुठेच तुम्हाला फ्लावर्स दिसत नाही आहेत बेसिकली. बट कारण ॲक्च्युली मी खूप शूट करायला खूपच लेट केलं आहे. हे बघा, इथे हे एक सुंदर असं फ्लॉवर्स आहेत. आणि ह्याचा जो स्मेल असतो, खूप डेलिकेट फ्लॉवर्स आहेत. आता मी ह्याच्यातलं एक रिमूव्ह करते. आणि साधारण काही फुलं जी असतात ती थोडी पिवळसर टोनमधली आहेत आणि काही जी आहेत ती व्हाईट असतात. खूप अप्रतिम जॅस्मिन सारखा स्मेल आहे. म्हणजे इथे कसं असतं, मोगरा हा खूप कमी वेळा अवेलेबल होतो आणि खूप महागडं एकतर त्याचं झाड मिळेल किंवा तिथे सर्व्हाइव्ह करायला खूप चॅलेंजेस असतात. पण बघा ना, सिमिलर काइंड ऑफ हे झाड आहे, याचं फूल आहे, अगदी मोगऱ्यासारखा वास आहे. आणि मला शोध आजच लागला, जे की मी आता जवळजवळ 7-8 महिने झाले मी इथे राहते. बट या सीझनमध्ये बरोबर या महिन्यातच या झाडाला अशी फुलं येतात. आणि हे सिमिलर आहेत अगदी त्याच्या पानांच्याच सारखी फुलं असल्यामुळे ना, इतकी छोटी छोटी फुलं त्या झाडाला लागलेली कळत सुद्धा नाही. आणि माझ्यासारखेच माझे शेजारी पण आहेत, त्यांनाही माहिती नव्हतं की या झाडाचा असा फ्रॅग्रन्स असलेलं फूल उमलतं. आणि मी जेव्हा त्यांना दाखवलं, त्यांना इतकं भारी वाटलं. कारण मोगऱ्याचा वास इथे अनुभवणं, आणि ते पण अशा वेगळ्या फुलांमध्ये, किती गोड ना.